नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे पत्रकार आता भूमी आणि आकाश त्याचबरोबर रागिनी यांना प्रश्न विचारायला उभे राहिलेले असतात. तेव्हा एक पत्रकार म्हणते, आणि कोर्टामध्ये तुम्ही एकमेकांवरती आरोप करत होता, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? संपूर्ण महाजन कुटुंब क्रिमिनल आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा भूमी म्हणते, एक मिनिट, कुटुंबातली एक व्यक्ती चुकीची आहे म्हणून तुम्ही संपूर्ण कुटुंबाला चुकीचं ठरवू शकत नाही. तुम्ही संपूर्ण कुटुंबाला क्रिमिनल म्हणू शकत नाही, कळलं ना? आणि जी व्यक्ती चुकीची आहे ना, तिला आम्ही लवकरात लवकर तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देऊच. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, तुम्ही विनाकारण आहे ना संपूर्ण कुटुंबाला जबाबदार ठरवून त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप करू नका. तेव्हा इथे लगेच आकाश म्हणतो, तुम्ही काय म्हणालात मगाशी? सत्य जाणून घेणं हा तुमचा अधिकार आहे ना? मग जर तो तुमचा अधिकार आहे तर ती तुमची जबाबदारीसुद्धा असली पाहिजे. तेव्हा पत्रकार म्हणतात, आम्हाला आमची जबाबदारी कळते. तेव्हा आकाश म्हणतो, काय? तुम्हाला तुमची जबाबदारी कळते? मग ज्या वेळेला आमच्यावरती रागिनी पटवर्धनाच्या खुनाचा आरोप केला गेला होता, तेव्हा तुम्ही इथे ती गोष्ट रंगून रंगून का सांगितली होती? आणि ज्या व्यक्तीच्या खुनाचा आरोप आमच्यावरती केला होता आणि ती व्यक्ती आता तुमच्यासमोर जिवंत उभी आहे, मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा आमच्यावरती आरोप करत असताना तुम्ही ज्या गोष्टीचा आरोप करताय ती खरी आहे का खोटी हे जाणून घेणं ही तुमची जबाबदारी नव्हती? तेव्हा पत्रकार म्हणतात, पण आम्हाला अशीच बातमी मिळाली होती की तुम्ही रागिनी पटवर्धनचा खून केला आहे आणि म्हणून आम्ही इथे आलो होतो. तेव्हा आकाश म्हणतो, हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना. तुम्हाला माहिती मिळते, तुम्ही माईक घेऊन लगेच पळत सुटता. ती बातमी खरी आहे का खोटी आहे त्या गोष्टीची साधी शहानिशा करणंसुद्धा तुम्हाला योग्य वाटत नाही. तुम्ही पसरवलेली बातमी त्याचा त्या व्यक्तीवरती, त्या लोकांवरती, त्या कुटुंबावरती काय परिणाम होईल याचा तुम्ही जरासुद्धा विचार करत नाही. त्या व्यक्तींना गुन्हेगार ठरवून तुम्ही मोकळे होत असता आणि हीच तुमची चुकी आहे, कळतंय तुम्हाला? तेव्हा आकाश म्हणत असतो, ज्या वेळेला तुम्ही आमच्यावरती आरोप करत होता, जेव्हा आम्हाला दोघांना इथे बेस्ट कपलचा अवॉर्ड घोषित केला होता, तेव्हा तुम्ही तिथे आलात आणि आमच्याकडून तो पुरस्कार तुम्ही काढून घेतलात ना. तेव्हा सगळ्यांनी मिळून आम्हाला दोघांना किती कॉर्नर केलं, नाही नाही ते बोललात तुम्ही आम्हाला. तेव्हा पत्रकारांना सुद्धा आठवतं आणि भूमी आकाशलासुद्धा की तुम्ही एका व्यक्तीचा खून केला आहे आणि तो पचवला आहे. आता निदान लाचारी तरी करू नका असं ही मीडियावाली म्हणालेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की तेव्हा तुम्ही एकदाही विचार केला नाहीत की आपण ज्या व्यक्तींना बोलतोय त्यांनी खरोखर ती गोष्ट केली आहे का याचा तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केलात? तेव्हासुद्धा तुम्ही चुकला होतात आणि आताही तुम्ही चुकताय संपूर्ण कुटुंबाला चुकीचं ठरवून. तेव्हा आकाश म्हणतो, गुन्हेगार करणारा व्यक्ती हा बाजूलाच राहतो, पण निर्दोष असणाऱ्या व्यक्तीला खूप काही सहन करावं लागतं. त्या तुमच्या एका न्यूजमुळे आज आमची काय अवस्था झाली आहे ना, ते आम्हाला माहिती आहे. आमचं किती नुकसान झालं आहे ते. तेव्हा त्या नुकसानाची भरपाई तर आम्ही करूच, या गुन्हेगार बाईला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देऊन. तेव्हा इथे पत्रकारांची सुद्धा आकाशने बरोबर वाट लावलेली असते. तो म्हणतो की आम्ही त्यावेळेलासुद्धा पुरस्काराचे पात्र होतो आणि आम्ही ह्या वेळेलासुद्धा त्या पुरस्काराच्या पात्रतेचे आहोत. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन तिथून निघून गेलेली असते आणि मीडियावालेसुद्धा. तेव्हा इथे क्षितिजा दारापर्यंत धावत येते. मनू म्हणते, काय गं क्षितिजा, काय झालं? क्षितिजा म्हणते, नाही मनू मावशी, मला वाटलं आई बाबा आले म्हणून मी त्यांना बघायला आले होते. तेव्हा मनू म्हणत असते, नाही आई बाबा अजून आलेले नाही आहेत. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, आई बाबा कुठे आहेत? ते परत कुठेही मला सोडून जाणार नव्हते ना, मग आता का गेले ते मला सोडून? मला त्यांची आठवण येते. ते कधी परत येतील माझ्याकडे? तेव्हा इथे आकाशाता आणि भूमी हे दोघेजणं तिथे येत नाही, पण त्या ठिकाणी आलेला असतो तो म्हणजे अथर्व आणि इन्स्पेक्टर गायकवाड आणि चव्हाण. तेव्हा इथे मनू म्हणत असते, क्षितिजा बाळा, आई काय म्हणाली आहे, तू गुडगल आहेस ना? चल बरं माझ्याबरोबर, मी तुला काहीतरी खायला देते आणि आई बाबा कधी येणार आहेत ते सुद्धा सांगते. पण तेव्हा इथे क्षितिजाचं लक्ष जातं अथर्व आलं आहे त्याच्याकडे. तेव्हा ती अथर्वकडे धावत जाते आणि म्हणते, अथर्व काका, तू आईबाबांना भेटायला गेला होतास ना?
मग ते का तुझ्याबरोबर नाही आले? त्यांना पण घेऊन यायचंस ना. तेव्हा अथर्व म्हणतो, क्षितिजा बाळा, आई बाबा आज नाही आले, ते उद्या येतील. क्षितिजा म्हणते, नाही, मला आई बाबा आजच हवेत. तेव्हा अथर्व म्हणतो, तू गुड गर्ल आहेस ना. तेव्हा क्षितिजा म्हणते, मग आई बाबा बॅड आहेत का, म्हणून ते पुन्हा गेले? तेव्हा अथर्व म्हणतो, असं काही नाही आहे, ते उद्या लवकरात लवकर परत येतील. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, अथर्व, आम्हाला थोडंसं क्षितिजाजवळ बोलायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मनू म्हणत असते, क्षितिजा बाळा आतमध्ये ये. आणि हे बघ, आता हे काका आहेत ना, त्यांना तुझ्याबरोबर बोलायचं आहे बाळा. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, क्षितिजा बाळा, आम्हाला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांची फक्त थोडीशी उत्तरं हवीत. क्षितिजा म्हणते, तुम्ही कोण आहात? तेव्हा गायकवाड म्हणतो, मी गायकवाड आहे आणि मी इथे तुझ्या आईबाबांना लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची आता साक्ष तू मला देणार आहेस. हे बघ क्षितिजा बाळा, आता तू जी साक्ष देणार आहेस ना, त्याच्यावरून तुझे आईबाबा लवकरात लवकर बाहेर येतील की नाही ते ठरणार आहे. मग आता तुला वाटत असेल की तुझे आईबाबा लवकरात लवकर तुझ्याजवळ घरी यावेत, तर मग तुला खरी खरी उत्तरं द्यायची आहेत. तेव्हा क्षितिजा म्हणते, हो ठीक आहे, मी खरी खरी उत्तरं देईन. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की क्षितिजा बाळा, एक बाई तुला किडनॅप करून घेऊन गेली होती ना. क्षितिजा म्हणते, म्हणजे? गायकवाड सर म्हणतात, एक बाई तुला हाताला धरून जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून तुला गाडीमध्ये डांबून ठेवलं होतं आणि तुला घेऊन गेली होती ना. तेव्हा क्षितिजा म्हणते, हो. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, बघ बरं, मोबाईलमध्ये तिचा फोटो बघ, ही तीच बाई आहे का जी तिला किडनॅप करून घेऊन गेली होती? व्यवस्थित बघ बाळा. तेव्हा गायकवाड सरांनी इथे आता रागिनी पटवर्धनचा फोटो क्षितिजाला दाखवलेला असतो. तेव्हा क्षितिजा ओळखते, कारण रागिनीने जरी तोंड झाकलं होतं तरी तिची टिकली ही दिसतच होती. आणि तेव्हा क्षितिजा म्हणते, हो, ही तीच बाई आहे जी मला किडनॅप करून घेऊन गेली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, गायकवाड सर म्हणतात, क्षितिजा बाळा, तू अगदी खरं बोलतेस, तुला नीट आठवते, ही तीच बाई होती? तेव्हा क्षितिजा म्हणते, हो, ही तीच बाई होती जी मला घेऊन गेली होती. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, बाळा, तुला ज्या वेळेला त्या बाईने किडनॅप केलं तेव्हा नक्की काय काय घडलं होतं, काही सांगशील का? तेव्हा क्षितिजा म्हणते, हो सांगते ना. मी माझ्या ट्युशनसाठी निघाले होते. पुन्नू काकू मला घेऊन जात होती. गेटपर्यंत गेल्यानंतर ती म्हणाली की माझी पर्स आतमध्ये राहिले, मी घेऊन येते. आणि तेवढ्यातच तिथे एक पांढरी गाडी आली आणि त्या बाईने मला आतमध्ये खेचलं आणि गाडीमध्ये घेऊन ती मला निघून गेली. गायकवाड सर म्हणतात, नंतर काय झालं? क्षितिजा म्हणते, नंतर मला तिने गाडीमध्ये डांबून ठेवलं. मी म्हणाले की सोडा, मला सोडा, पण ती सोडायला काही तयार नव्हती. त्यानंतर मला थोड्या वेळाने आई बाबा दिसले. त्यांना बघितल्यानंतर मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि मी तिथून पळाले सुद्धा. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, अरे वा, ब्रेव गर्ल. त्यानंतर ती बाई आहे ना, तिने बंदूक घेतली आणि तेव्हा मला वाचवायला, आईबाबांना वाचवायला अप्पू काकू आली होती. आणि त्या बाईने जी गोळी मारली ना, ती अप्पू काकूला लागली आणि मी आईबाबांजवळ तोपर्यंत पोचले होते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, अजून काही तुला सांगायचं आहे का? तेव्हा क्षितिजा म्हणते, नाही, अजून काही नाही सांगायचं. आणि ती जाऊन आता मनूला मिठी मारते. तेव्हा ती म्हणते, मला माझे आई बाबा पाहिजे. तेव्हा अथर्व म्हणत असतो की गायकवाड सर, तुम्हाला आता पुरेशी माहिती मिळाली असेल ना. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हो, ही जी माहिती मिळाली आहे ना, ती खूपच जास्त पुरेशी आहे हे सिद्ध करण्यासाठी की क्षितिजाच्या किडनॅपिंगच्या मागे ही रागिनी पटवर्धनच होती, आकाश भूमीला आणि त्याचबरोबर इथे अपूर्वा मॅडमला मारण्याच्या मागेसुद्धा तिचाच हात आहे, हे आपण ह्या स्टेटमेंटवरून सिद्ध करू शकतो. तेव्हा इथे पौर्णिमाने तिचं बोलणं ऐकलेलं असतं आणि पौर्णिमा म्हणते, अरे बापरे, या गोष्टीचा तर आम्ही विचारच केला नव्हता. आता मला आधी काहीतरी केलं पाहिजे. तर इथे ॲडव्होकेट आता रावराडे सर असतात, ते भूमी आणि आकाश यांच्याबरोबर बोलायला बसलेले असतात. ॲडव्होकेट रावराडे म्हणत असतात की मी स्पेशली कोर्टाकडून परमिशन आणली तुमच्या दोघांबरोबर असं व्यवस्थित बोलता यावं म्हणून मी इथे आलो आहे. काळजी करू नका. इन्स्पेक्टर गायकवाड हे आता गेलेले आहे क्षितिजाला भेटायला, तिचं स्टेटमेंट घ्यायला. आणि गायकवाड सर नक्कीच तिचं छान असं स्टेटमेंट घेऊन येतील, त्याचा आपल्याला पुढे केसमध्ये फायदाच होणार आहे.
तेव्हा भूमी म्हणत असते, पण क्षितिजा अजून लहान आहे, ती गायकवाड सरांजवळ बोलेल की नाही याचीच मला आधी जास्त शंका आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात, कसं आहे ना, लहान मुलं नेहमी खरंच बोलतात, ती खोटं बोलत नाही, कारण त्यांच्यामध्ये खोटं बोलण्याची ती क्षमता नसते. ते जे काय बोलतात खरं बोलून जातात. आणि या स्टेटमेंटवरती आहे ना, जज साहेबांचा, कोर्टाचा विश्वास बसतो. त्यामुळे आता क्षितिजा लहान आहे हे आपल्यासाठी प्लस पॉईंट आहे, कारण का ती लहान आहे म्हणूनच तिच्या स्टेटमेंटवरती पटकन विश्वास ठेवला जाईल. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो, पण त्यासाठी क्षितिजाने हे व्यवस्थित बोलणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे, ती घाबरायला नको. तेव्हा इथे ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात की तेच मला म्हणायचं आहे, म्हणजे जर आपण उद्या जाऊन क्षितिजाला कोर्टामध्ये उभं केलं तर जज साहेबांच्या समोर ती फक्त घाबरली नाही पाहिजे, तर तिने इथे उत्तरसुद्धा दिलं पाहिजे, ती बोलली पाहिजे. आणि जर ती नाही बोलली तर मग आपण काय केलं पाहिजे, आपण तिला बोलतं केलं पाहिजे. नाहीतर त्याआधीच आपल्याकडे एक दुसरा कुठला तरी ऑप्शन तरी रेडी हवा आहे. रागिनी पटवर्धन गप्प बसणार नाही आहे आणि ॲडव्होकेट जे काही तिचे आहेत वकील ते सुद्धा गप्प बसत नाही. ते काही नाही काहीतरी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, नाहीतर अशी काहीतरी आयडिया देतील ना जी कोर्टामध्ये आपल्यावरती उलटू शकते. त्यामुळे आपल्याला ते लोक आपल्या विरोधात पुरावा गोळा करण्याच्या आधी आपल्याला त्यांच्या विरोधामध्ये काहीतरी असे ठोस पुरावे गोळा करून ठेवायलाच पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, पण आता पुरावे काय गोळा करणार, कारण एव्हिडन्स रूमला तर आग लागली आहे. रागिनी पटवर्धनाच्या विरुद्ध आपल्याकडे काही पुरावा नाही आहे. पण एक गोष्ट होऊ शकते, रागिनी ज्या आश्रमामध्ये राहायची तिथले संचालक त्यांनी जर सांगितलं की रागिनी पटवर्धन गेली 7 वर्षे तिथे राहत होती आणि जेव्हा जेव्हा अपूर्वाला काही मेसेजेस पाठवण्यात आले त्याचे फोन रेकॉर्ड्स, त्याचे लोकेशन हे आश्रमातलेच दाखवले आहेत असं गायकवाड सरांनी सांगितलं, म्हणजे निदान हा काही ठोस पुरावा आहे असं मी म्हणत नाही, पण कोर्टामध्ये आपण रागिनीवरती निदान संशय तरी निर्माण करू शकतो की हे सगळं रागिनी पटवर्धननेच केले, असा संशय तरी आपण निर्माण नक्कीच करू शकतो असं आता भूमी सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आपल्या वकिलाला म्हणत असते की काहीही करा पण मला इथून बाहेर काढा. तेव्हा तिचे वकील म्हणतात की मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे, मी जसं सांगतो तसंच तुम्ही करा, म्हणजे तुमची कस्टडी वाढणार नाही आणि तुम्हाला लवकरात लवकर जामीन मिळेल. तेव्हा इथे आता भूमी जेवण घ्यायला आलेली असते. तेव्हा रागिनी म्हणते, काय गं, जेवण आवडत नाही आहे ना, इथे या लोकांबरोबर राहणं खूप कठीण आहे ना, बरोबर ना, पण काळजी करू नको, खूप दिवस राहायचं आहे तुला, आता इथे आयुष्यभर राहायचं आहे, सवय होईल सगळ्यांची. आणि मला माहिती आहे तू इथेसुद्धा सगळं काही आपलंसं करशील, सगळ्यांची कामं अगदी उत्तम करशील, मला माहिती आहे ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, दिवसाढवळ्या स्वप्न बघायची सवय गेली नाही का अजून तुमची, किती वेळा सांगितले तुम्हाला माझ्या वाट्याला जाऊ नका म्हणून, नेहमी तोंडावरती पडा, आताही तोंडावरती पडा. रागिनी म्हणते, नाही गं, मी इथे राहणारच नाही आहे, मी चालले उद्याच मी चालले इथून, मला जास्त इथे राहावंच लागणार नाही आहे, सवय तर तुलाच होईल. तेव्हा इथे रागिनीने बोलल्या बोलल्या प्लॅनिंगला सुरुवात केलेली असते, चक्कर येण्याचं ती नाटक करते आणि खूपच छान पद्धतीने तिला दवाखान्यात न्या, हॉस्पिटलला न्या असं आता सगळेजण बोलत असतात. तर अशा रीतीने रागिनी पटवर्धनने आजारपणाचं नाटक करत ती आता कोर्टातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असते. तर प्रेक्षकांनो, बलदेव आपल्या परीने प्रयत्न करत असतो, काही CCTV फुटेज वगैरे रागिनी पटवर्धनच्या विरोधात मिळते का, तो त्या ठिकाणी आलेला असतो ज्या ठिकाणी इथे अपूर्वाला आता गोळी लागलेली असते, भूमी आकाशला किडनॅप केलेलं असतं. त्या ठिकाणी आल्यानंतर बलदेवचं लक्ष जातं, तिथे एक माणूस झोपलेला असतो. त्याला बलदेव उठवतो. तो माणूस म्हणतो, साहेब खाणं दो, मला भूक लागली, प्लीज खायला द्या. तेव्हा बलदेव म्हणतो, एक मिनिट, आणि तो पैसे देतो आणि म्हणतो, हे घ्या, तुम्हाला जे हवं ते खा, फक्त माझं एक छोटंसं काम आहे ते करा. मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, ते खरं सांगा आणि मला घाबरू नका, मी पोलीस वगैरे नाही आहे, मी एक सामान्य माणूस आहे, मला फक्त तुमच्याकडून थोडीशी माहिती हवी म्हणून मी इथे आलो आहे. काही दिवसांपूर्वी इथे एक खून झाला होता, तुम्हाला तर माहिती असेल ना, ACP अपूर्वा पुरोहित, तिचा खून झाला होता इथे, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का दादा, प्लीज सांगा ना, म्हणजे इथला सिनारिओ कसा होता, कुणाला बांधलं होतं, कुणी गोळी मारली, तुम्हाला काहीतरी माहिती असेल ना त्याबद्दल, प्लीज सांगा, घाबरू नका,
मी कुणालाही सांगायला जाणार नाही आहे, तुम्हाला काहीसुद्धा होणार नाही आहे. तेव्हा दादा त्याच्याकडे आता बघत असतात. तर इथे पौर्णिमा आता घाईघाईने जंगलासारख्या ठिकाणी आलेली असते आणि पौर्णिमा येते. तिने इथे गाडी उभी करून ठेवलेली असते, त्याच्यावरती गवत वगैरे लावलेलं असतं. गाडीवरचा गवत बाजूला करून दरवाजा उघडते. त्याच्यामध्ये असलेली पिस्तूल ती आता इथे रुमाल घेऊन काढते. रुमाल घेऊन ती बाजूला ठेवत असते. ती म्हणते, बरं झालं योग्य वेळी ही गोष्ट माझ्या लक्षात आली. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमाने आता ती पिस्तूल उचललेली असते. तर पुढील भागामध्ये इथे आता तो माणूस म्हणत असतो की दादा, अहो काय सांगू तुम्हाला, ती बाई गाडीतनं आली ना, तिच्याबरोबर एक लहानशी मुलगी होती. तिच्या आईवडिलांना बांधून ठेवलं होतं. ती मुलगी धावत पळत आपल्या आईबाबांकडे जाणार. तेवढ्यात प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता सुटाबुटातल्या एक मॅडम येतात आणि सुटाबुटातल्या मॅडम त्यांना वाचवायला आलेल्या असतात. पण ती बाई आपल्या गाडीतून पिस्तूल काढते आणि त्या सुटाबुटातल्या बाईला मारूनच टाकते. तिला गोळी मारते. त्यानंतर प्रेक्षकांनो, दादाने जे काही सांगितलं खरं असतं. तर आकाश आणि भूमी यांना गायकवाड सरांनी भेटायला बोलवलेलं असतं. गायकवाड सर म्हणतात की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. क्षितिजाने सुद्धा स्टेटमेंट दिलं आहे, पण इथे बलदेवला एक गरीब, एक साधा भोळा, एक साक्षीदारसुद्धा भेटला आहे आणि त्याने संपूर्ण तो सिनारिओ आपल्या डोळ्याने बघितला आहे. रागिनी पटवर्धननेच गोळी मारली आहे अपूर्वा मॅडम याला, हे सुद्धा त्याने बघितलेलं आहे. त्यामुळे तो जर कोर्टामध्ये साक्ष द्यायला आला तर ती रागिनी पटवर्धन गुन्हेगार सिद्ध होईल आणि तुम्ही निर्दोष. तेव्हा भूमी म्हणत असते की प्रत्येक वेळेला असंच होतं, हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो, पण ह्या वेळेला तसंच होऊ दे. रागिनी पटवर्धनला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळू दे, असं प्रेक्षकांनो भूमीचं सुद्धा म्हणणं असतं. गायकवाड सर म्हणतात की बऱ्याच दिवसानंतर नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे. तेव्हा इथे गायकवाड आता भूमी आणि आकाश यांच्याशी बोलत असतात. भूमी आकाश बोलत असतात, पण त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार, रागिनीला हरवायचं कसं. अगदी काहीही झालं तरीसुद्धा रागिनी पटवर्धन ही हारली पाहिजे असं भूमीला वाटत असतं.